देवबापाला धन्यवाद करतो, त्या परमपिता परमेश्वरला या सुंदरसा दिवस त्याने जीवनात जोडला, त्याबद्दल त्या देवाला धन्यवाद देतो। आज आम्ही एक फिरण्यासाठी या बीचवर आलो होतो गोव्यामध्ये। त्या बागा बीचवर आल्यानंतर परमेश्वरच्या आत्म्याने आम्हाला प्रेरणा दिली आणि परमेश्वरचं एक वचन आठवलं प्रियांनो। ही सुंदर आकृती बघत होतो, आजूबाजूला सुंदरसा बीच, ते अद्भुतीत येणारं पाणी, आजूबाजूचं सर्व वातावरण, एकदम विलक्षण गोष्ट। ही सर्व गोष्ट जेव्हा बघत होतो तेव्हा परमेश्वरची आठवण आली की देवबापाने मनुष्यासाठी या सर्व किती विलक्षण गोष्टी, अद्भुत गोष्टी घडवल्या प्रियांनो। परमेश्वरचं प्रेम या सर्व गोष्टीतून दिसतं। आजही त्या गोष्टी शाबूत आहे परमेश्वराने मनुष्यासाठी ठेवलेल्या, ज्या पूर्वीपासून केलेल्या होत्या। पण परमेश्वराचं प्रेम आजही पूर्वीपासून सारखंच आहे प्रियांनो, पण मनुष्याचं प्रेम कमी पडलेलं आहे। मनुष्य जाणत नाही या सर्व गोष्टी कोण करत आहे, कोणी करून ठेवलेलं आहे, याचा उद्देश काय। म्हणून तुम्हाला सांगतो प्रियांनो, मला शास्त्रवचन आठवलं की पहिला जो आदाम होता त्याच्यासाठी या सर्व गोष्टी परमेश्वराने केलेल्या होत्या। जो आदी मानव होता, पहिला पुरुष, त्यासाठी सर्व गोष्टी केलेल्या होत्या। पण जो आदाम होता तो पापामध्ये पडल्यामुळं, देवाच्या आज्ञा मोडल्यामुळं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे न चालल्यामुळं, मनमानी केल्यामुळं परमेश्वर त्याला बागेतून बाहेर काढलं। पण जरी बागेतून बाहेर काढलं तरी परमेश्वराने त्याचं प्रेम कमी केलं नाही प्रियांनो। आजही मनुष्य या शोधामध्ये फिरतो आहे, निसर्गामध्ये, पर्यटन स्थळांवर, बीचेसवर, हे सर्व गोष्टी, त्याची जी पोकळी आहे, जे परमेश्वर निर्माण केलेली होती, जी परिपूर्णता, आजही त्याला त्या गोष्टीची आवड आहे की तिथं गेल्यानंतरच आराम मिळतो, तिथं गेल्यानंतर शांती मिळते। तर परमेश्वराने केलेलं कार्य होतं हे पूर्वीपासून आजही परमेश्वराचं प्रेम दिसतं प्रियांनो। तर मनुष्याला बीचेस का आवडतात, बाग बगीचे का आवडतात, कारण परमेश्वराने जेव्हा मनुष्याची रचना केली त्या टायमाला बाग बगीचेमध्येच मनुष्याला ठेवलं होतं। परमेश्वराने सुंदर बाग लावली, ती एदेन बाग, त्याच्या सर्व गोष्टी होत्या। आकाश, पृथ्वी, समुद्र बनवणारा परमेश्वर त्याने मनुष्यासाठी त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं। कुठली कमतरता त्याला ठेवली नव्हती, पण मनमानी केल्यामुळं, मनाप्रमाणे चालण्यामुळं, देवाच्या आज्ञा पाळण्यामुळं त्याच्या सहभागितेत तो निघून गेला आणि आजही भटकतोय तो शांतीच्या शोधामध्ये। म्हणून तो विविध प्रकारचे पर्यटन स्थळ आणि मद्यपान, दारू या सर्व गोष्टीचा सहारा घेतोय। पण प्रियांनो, जर तुम्ही प्रभूच्या मार्गाने चालले आणि परमेश्वराला सर्व गोष्टीमध्ये धन्यवाद देत राहिले आणि त्याच्या जिवंत देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला, प्रभू परमेश्वरावर, तर आजही त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा तो आनंद येईल प्रियांनो। आणि पुन्हा ते धन्यवाद द्यायला शिकतील की त्यांना दारू, मद्यपान करायची गरज नाही, त्या परमेश्वराचा आनंद त्यांच्या हृदयामध्ये भरेल आणि त्यांना वाईट गोष्टी न करता परमेश्वराचं सानिध्य मिळेल प्रियांनो। आज आपण जाणून घेऊ की खरोखर परमेश्वराचं प्रेम किती आहे, त्याची प्रेमाची व्यापकता किती आहे। या अद्भुत ठिकाणी, या सुंदर ठिकाणी आल्यानंतर काही गोष्टी देवबापाने प्रेरणा दिली, त्या प्रभूला धन्यवाद देतो की आम्ही सुद्धा प्रियांनो असंच भटकत होतो, पण आज देवाने आम्हाला हा आनंद दिला आहे। त्या आनंदाबद्दल संपूर्ण आदरमान त्या परमेश्वराला देतो। येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमीन।